माजी मंत्री आपले सुबोध सावंत यांनी एक आव्हान केले किंवा मागणी केली की सध्या देशावरती आर्थिक संकट आहे आणि अशातच आजी माजी जे मंत्री आहेत त्यांचं मानधन 1 वर्षासाठी बंद करावं अशी मागणी त्यांनी केली. काय हरकत नाही, चांगली मागणी आहे. आणि मोदीजी कुठल्याही रात्री कधी काही बंद करू शकतात, तुम्ही काही चिंता करू नका. नोटबंदी आणलीत ना, आमचा मोदी साहेब तुमच्या माध्यमातून सांगतो, जनतेला पण आवाहन करतो की देश नाही जग एका संकटातनं चाललेलं आहे. त्यामुळे मोदींसारखं नेतृत्व आहे. माझी जनतेला सांगणं आहे की नेता आपला नेता मजबूत आहे, मोदीजी मजबूत आहे, देशातलं सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा, ते जे सांगतील ते ऐका. जनतेला माझं आव्हान आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांनी ते ठरवलंय. तुमच्या माध्यमातून परत सांगतो, उद्या मोदीजींनी सांगितलं देश रक्षणासाठी तुम्हाला समुद्रात उड्या मारायच्या आहे, आम्ही सगळे मिळून समुद्रात उडी मारू. कुंडली कवर दे. आमचा नेत्यावर आमचा दृढ विश्वास आहे. आमची नुसती भक्ती नाही, आमच्या राष्ट्रप्रेम आहे आमचं आणि आपला विश्वास आहे. त्यांनी जो मार्ग दाखवलाय, जसं गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग दाखवला, देश त्याच्या मार्गावर चालला, तसं मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवलाय, महासत्तेचा मार्ग दाखवलाय, वसुदैव कुटुंबकमचा मार्ग दाखवलेला अख्खं जग. म्हणून मी मगाशी सांगितलं ना की आम्ही परत अखंड भारताकडे जाणार आहे. वसुदैव कुटुंबकम वाले सगळ्या जगाला दिशा देणारा आमचा सनातन धर्म आहे, भारतीय जनता पक्ष आहे, आमची संस्कृती आहे. आम्ही कुठल्याही धर्माच्या पक्षाच्या कोणाच्याच विरोधात नाही. सगळ्यांना जगायचा हक्क आहे. सगळ्या प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव आहे, परमेश्वर आहे. तुम्ही कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो जातो एकाच देवाला, परमेश्वराला. याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. प्राणी मात्रात देव आहे. देव देवळात, मशिदीत, चर्चमध्ये नाही, प्राणी प्रत्येक माणसात देव आहे. त्याचा सन्मान करा, त्याला नमस्कार करा. बरोबर ना?